नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर झालेला आहे व तसेच तो 8वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये केव्हा जमा होणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 8वा हप्ता जानेवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता दर्शवली आहे. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये याच्याविषयी माहिती सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तसेच नव्या वर्षाची सुरुवातीलाच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम थेट बँकेत महाडीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या वर्षाची थोडा आर्थिक दिलासा आहे. सध्याची परिस्थिती आणि पुढे होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सरकारने निधी लवकर देण्याची तयारी आहे व तसेच कृषी विभागाच्या माहितीनुसार जानेवारी 2026च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता खात्यात जमा होईल. शक्यतो काही प्रमाणामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीतच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामानंतर आणि रब्बी हंगामानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या का कमी झालेली आहे? तर मित्रांनो, यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यावेळी सुमारे 96 लाख शेतकरी व लाभार्थी होते. मात्र पुढील तपासणी करता हे राहिलेले नाहीत. तसेच आता 21व्या हप्त्यामध्ये 92 ते 93 लाखावर आलेली आहे ही संख्या. तर मित्रांनो, योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सुमारे 90,41,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. म्हणजेच जवळपास 6 लाख शेतकऱ्यांचे गळफास झालेले आहे. मित्रांनो, कठोर पात्रता नियम लागू. तसेच राज्य सरकारने पात्रता नियम अटी कडक केले आहेत. हे पात्र लोकांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी खऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही छाननी करण्यात आली आहे. त्यामुळे काही शेतकरी वगळले गेले आहेत, तरी सरकारने हे पाऊल योग्य असल्याचे सांगितले आहे. रेशन कार्डावर एकच व्यक्तीला लाभ. नवीन नियमानुसार एका राशन कार्डावर फक्त एकच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी पती आणि पत्नी दोघांच्या नावावर जमीन असल्यास दोघांनाही लाभ मिळत होता. आता मात्र कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला हा निधी दिला जाणार आहे. यामुळे अनेक पती पत्नीपैकी एकाचे नाव यादीतून काढले कमी झाले आहे. तपासणी दरम्यान काही मृत लाभार्थी आणि एकाच जमिनीवर दुहेरी लाभ घेणारे शेतकरी आढळले आहेत. अशा सर्वांची नावे यादीतून कायमची काढून टाकण्यात आलेली आहे. आता मात्र ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरील शेती असली तरी ते योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकार डिजिटल पद्धतीने तपासणी करत असून अपात्र लोकांचे हप्ते थांबवले जात आहेत. काही ठिकाणी आधी मिळालेली रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.